लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसंग्राम अध्यक्षा डॉक्टर ज्योती मेटे यांनी घेतलाय। बीडमधील शिवसंग्राम भवन येथे आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यात हे जाहीर केलं। लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी डॉक्टर ज्योती मेटे इच्छुक होत्या। त्यासाठी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती। त्याचबरोबर आपल्याला कोणी तिकीट दिले नाही तरी आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मात्र आज सर्व विचार करून आपण ही निवडणूक लढवणार नाही असं सांगत ज्योती मेटे यांनी माघार घेतली। बीड लोकसभा 2024च्या बाबतीत जनतेतून मागील काही काळामध्ये उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या उमेदवारीबाबत येत होती आणि या उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्याचबरोबर जनतेतून त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी मी लढावं असं सातत्याने मला सांगण्यात येत होतं। या सर्व बाबींचा अतिशय सकारात्मकतेने आणि गांभीर्याने विचार करून मी माझ्या शासकीय सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर देखील आपल्याशी एकदा सेवानिवृत्ती घेतल्यानंतर संवाद साधला होता आणि त्यानंतरची माझी भूमिका देखील मी स्पष्ट केलेली होती। लोकभावनेचा आदर करून ज्या समाजहितासाठी साहेबांनी कधीही तडजोड केली नाही आणि समाजासाठीच मी माझं कुंकूही गमावलेलं आहे, तेव्हा लौकिक अर्थानं आज माझ्याकडे कमावण्यासारखं किंवा गमावण्यासारखं काहीही उरलेलं नाही। त्यामुळे मी परत एकदा रिपीट करते की व्यापक जनहिताचा निर्णय विचारात घेऊन बीड लोकसभा 2024 न लढवण्याचा डॉक्टर ज्योती विनायक मेटे आज निर्णय जाहीर करत आहे।